हॅलो हाय नमस्ते. मी मनीषा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. मी नेहमी कुकिंगचे व्हिडिओ घेऊन येत असते, पण आज मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कोणत्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेली, मी काय बोलणार आहे ते. तर मी आज सगळ्यांचा आवडता विषय वेट लॉस यावर मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. यावर मी आज बोलणार आहे. मला सांगायला खूप आनंद होतोय की मी 2 महिन्यामध्ये तब्बल 10 किलो वजन कमी केलेलं आहे आणि माझी वेट लॉस जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी दिवसभर काय काय खाल्लं, कसं कसं वेट लॉस केलं, काय काय वर्कआउट केले, कसं मॅनेज केलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला. मी आधीसुद्धा वेट लॉस केलेलं होतं 2020मध्ये. तेव्हा पण मी 18 किलो जवळजवळ वेट लॉस केलं होतं आणि काही कारणाने वेट पुन्हा गेन झालं. आपण काही वेळेस थोडंसं दुर्लक्ष करतो ना, तर तसंच माझं काहीसं झालं. तरी मी मेंटेन ठेवायचा खूप प्रयत्न करते आणि मी त्याबद्दल खूपच अशी फिटनेस फ्रीक आहे. मला जिमही करायला आवडतं, मला योगा करायला आवडतो, मला वॉकिंग करायला आवडतं. असं मी सर्व काही करते. पण मागच्या वेळेस जेव्हा 2020 साली मी वेट लॉस केलं होतं ना, तर तेव्हा मी जिम करून वेट लॉस केलं होतं. ते पण मी 18 किलो तब्बल 3 ते 4 महिन्यात मी कमी केलं होतं. तशी माझी बॉडी मला लगेच साथ देते. मी जर जसं निग्लेक्ट केलं आणि माझं वजन गेन झालं तर काय जर मी ठरवलं ना, तर 1-2 महिन्यात माझी बॉडी साथ देते मला आणि मी पुन्हा वेट लॉस करू शकते. तर अशी माझी बॉडी मला रिस्पॉन्स करते. त्यामुळे माझं वेट जरी गेन झालं ना, तरी मला काही टेन्शन होत नाही. मी ते वेट लॉस करू शकते आणि इझिली करू शकते. हां, मेहनत तर करावी लागते, पण थोडंसं काहीतरी आपल्याला पाहिजे असतं ना मनासारखं, तर तेवढी मेहनत तर आपल्याला करायलाच लागते. तर असं झालं. डिसेंबरमध्ये काय झालं, थोडंसं माझ्या असं लक्षात आलं की मी वेट पुट ऑन केलेलं आहे. थोडंसं मला वेट कमी करायची गरज आहे आणि ॲन्युअल चेकअप पण झालं. तर थोडेसे रिपोर्ट त्यामध्ये सगळे हाय लेवलला माझ्या दिसले. काही मेडिकेशन सुरू झाले असते आणि मला मेडिकेशन करायचे नव्हते. त्यामुळं मी असं ठरवलं की नाही, आपण आपली वेट लॉस करू आणि सगळे रिपोर्ट एकदम नॉर्मल करू. तर त्यामुळे मला एकदा किक मिळाली ना, की मी त्या दिशेने जात असते आणि माझं जे ध्येय असतं ते मी पूर्णच करत असते. हे तर आहे माझं, की मी एकदा ठरवलं जिद्दीने ते करून दाखवते. तर असंच काहीसं झालं. तर ते जेव्हा माझे रिपोर्ट्स आले, थोडी गडबड आली, थोडे हाय लेवलला रिपोर्ट्स गेले, तर मला मनातनं खूप असं फील झालं की नाही, आपल्याला काही केलं तरी आपल्याला नॉर्मली वेट लॉस करायचं आहे. आपल्याला कुठल्याही मेडिकेशनला जायचं नाही आहे. तर जेव्हाचे माझे रिपोर्ट्स आले, सगळं झालं, तर मी तेव्हा 8 दिवसाच्या आत माझं सगळं रुटीन चेंज केलं. पूर्ण रुटीन चेंज केलं. म्हणजे थोडंसं उशिरा उठणारी मी तेव्हापासून सगळं हँडल करण्यासाठी सकाळी 6-6:30लाच उठायला लागली आणि तेव्हापासून माझं सगळं रुटीन सुरू झालं. पूर्ण टोटली रुटीन मी माझं चेंज केलेलं आहे. हां, सुरुवातीला जेव्हा आपण एखादा बदल घडवायला सुरू करतो ना, तर थोडासा सेट व्हायला वेळ लागतो. तसंच मलाही 8 दिवस सेट व्हायला गेले. कारण पूर्ण टोटली माझं जे डिफरंट रुटीन होतं, ते आता टोटली चेंज होणार होतं. म्हणून थोडासा मला 8 दिवस सेट व्हायला लागले. तर मी त्यासाठी इतकी मेहनत केली आहे, वजन कमी करण्यासाठी इतकी मेहनत केली आहे, ती फक्त मला माहिती मी किती मेहनत केली ते. तर त्यासाठी मी 1 तास योगा केला. योगानंतर वॉकिंग केलं. वॉकिंग पण मी इतकं केलं की 15,000, 20,000, 21,000 तक माझे स्टेप्स जायचे. इतकं मी वॉकिंग करायची आणि ते वॉकिंग मी 2 स्टेपमध्ये करायची. 10,000, 11,000 स्टेप्स मी सकाळी करायची आणि वरच्या ज्या स्टेप जितक्या होतील तितक्या मी संध्याकाळी करायची. अशा 2 वेळी मी वॉकिंग केलं. मी माझ्या पूर्ण रुटीनमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली. थोडं एक दिवससुद्धा मी काही असं आळस केला नाही की काही नाही. जे करायचं ते मी वर्कआउट केलंच आणि आठवड्यातनं 3 दिवस मी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण केलं. स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी मी जिममध्ये काही गेलं नाही आहे. घरच्या घरी आमच्या घरी ते डंबेल्स वगैरे सर्व आहेच आहे. तर त्याच्या साह्याने मी घरी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण केलं. पण स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्याला रोज करायचं नसतं. ते आठवड्यातनं 3 ते 4 दिवस करायचं असतं. तर ते सुद्धा मी केलं.
आणि आपल्याला कसं आहे, जेव्हा आपले वेट गेन होतं ना, तर आपल्याला स्वतःलाच आरशात बघायला आवडत नाही. असं स्वतःला असं बघितलं की फ्रेश नाही वाटत. तसं कसं एखादा ड्रेस घातला आपल्या आवडीचा, तो पण आपल्यावर छान नाही दिसत. मग थोडंसं मन पण नाराज होतं आरशात स्वतःला पाहून. तर माझंही तसंच झालं. मी जेव्हा पण तयार व्हायची कुठे बाहेर जाण्यासाठी, जे पण ड्रेस घालायची मी, माझं मलाच थोडंसं असं वाईट वाटायचं, की अरे आपण हे काय आपलं वेट कसं गेन झालं? आपण का एवढं दुर्लक्ष केलं? आणि कसं आहे, जेव्हा वेट लॉस होतं ना, तुम्ही कोणतेही कपडे घाला, सुंदरच दिसता तुम्ही. आणि सुंदर राहायला कोणाला आवडत नाही. तसंच मलाही सुंदर राहायला आवडतं. मलाही वेगवेगळे ड्रेसेस ट्राय करायला आवडतात. मला कपड्यांचा फार शौक आहे. त्यामुळे मला वेट लॉस करायचंच होतं आणि ते मी 2 महिन्यामध्ये केलं. मी हे ना काय करायची, रोज वेट चेक करायची. सकाळी उठलं की पहिली वॉशरूमला जाऊन आल्यावर वेट चेक करायची. रोजचं माझं हे ठरलेलं. असं म्हणतात की वेट रोज चेक करायचं नसतं, 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा चेक करायचं असतं. पण मला ती क्युरिओसिटी असायची, आपलं वजन वाढलं की कमी झालं. मग त्यामुळे मी रोज वजन चेक करायची आणि थोडं मार्किंग पण मी ठेवलं, लिहून ठेवलं मी सर्व, की आज इतके पॉईंटनी कमी झालं, उद्या परत इतक्या पॉईंटनी वाढलं. कधी कधी आपलं काही वेगळं खाण्यात आलं तर ब्लोटिंगसुद्धा होतं. तर त्या ब्लोटिंगमुळे पाणी आपलं शरीर थोडंसं साठवून ठेवतं. त्यामुळे आपलं वजन ते वाढलेलं दाखवतं. जेव्हा पण आपण हॉटेलमध्ये जातो किंवा काही घरी का होईना हेवी खातो, तर ते थोडंसं वजन वाढलेलं दाखवतं आपलं, किंवा कारण की ते पाणी गेन केलेलं असतं शरीराने. आणि ते जे वाढलेलं वजन असतं ना, ते 8 दिवसाच्या आतमध्ये पुन्हा नॉर्मलला येऊन जातं. तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. मी आहे ना, हॉटेलमध्ये पण खाणं एकदम टोटली बंद केलं. घरचं खाणं ते पण एकदम नॉर्मल, साधं. हॉटेलमध्ये कधीतरी जायची वेळ येतेच आपल्याला. तर मी काय केलं, हॉटेलमध्ये जरी जेवायला जायची ना, तिथे पण मी प्रोटीनयुक्त आणि ज्या हेल्दी डिशेस आहेत त्याच डिशेस ऑर्डर करायची. आणि पोटभर तर मी कधीच जेवली नाही हॉटेलमध्ये. फक्त टेस्ट करायची मी छानपैकी. हां, टेस्ट करायचं मी काही सोडलं नाही कधी. टेस्ट मी सगळं करायची. पण प्रमाणात खायची. मी असं खूप सारं काही खाल्लेलं नाही आहे. आणि घरी मी टोटली तेल वापरायचं बंद केलं. पूर्ण मी तूप वापरते. तुपामध्ये स्वयंपाक बनतो सर्व आणि तेच मी फॉलो करते. या वेट लॉस जर्नीमध्ये ना, मी असं म्हणतात ना, की गोड खायचं नसतं, गोड सोडायचं असतं, परत तेलकट तुपकट खायचं नसतं. हां, तेलकट तुपकट मी बंदच केलं. तूपच वापरते, ते पण प्रत्येक गोष्टीला फक्त एक आपला छोटा चमचा असतो ना, तेवढंच तूप मी वापरते. तेल तर मी टोटली नील केलं. घरात वापरतच नाही तेल मी. काही गोष्टी अशा असतात, की आपल्या खूप पूर्वीपासूनच्या आपण तसं राहत आलेलो असतो, खात पीत आलेलो असतो, तर त्या सवयी एकाएकी सुटत नसतात. तर माझंही तेच झालं. मी पहिले पण वेट लॉस केला होता ना, तेव्हा पण असं म्हणतात ना, की गोड खायचं नसतं, साखर खायची नसते. पण मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये काहीच बंद केलं नाही. मला भात फार आवडतो. भात पण मी खाल्लेला आहे. आणि साखर बंद करा असं म्हणतात ना, पण आपल्याला चहाची सवय असतीच की नाही. जरी इतर वेळेचा चहा बंद केला ना, तरी आपल्याला सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा चहाची आठवण येतेच आणि आपल्याला ते पिलं नाही तर थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. तर मी साखरसुद्धा बंद केली नाही. मेन म्हणजे फक्त मी चहामध्येच साखर घेतली, पण टोटली साखर बंद केली नाही मी. साखर घेतला, इंटेक कमी केला, थोडा अर्धा चमचा साखर घ्यायची, पण मी चहा साखरेचाच प्यायची. आणि भात तर मी खाल्लेला आहे. फक्त मी काय रुटीन फॉलो केलं, जेव्हा आपण लंच किंवा डिनर करतो ना, तर ते आपण एकतर पोळी खाल्ली तर भात नाही खायचा आणि एकतर भात खाल्ला तर पोळी नाही खायची. दोन्ही एकसाथ नाही खायचं. हे मी बघितलं की दोन्ही एकसाथ नाही येणार. आणि काय असतं ना, आपलं जेव्हा वेट लॉस करतो तेव्हा आपल्याला प्रोटीनकडे लक्ष द्यावं लागतं. आपल्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन असणं गरजेचं असतं. तसंच मी केलं. सकाळी मी ब्रेकफास्टमध्ये पण प्रोटीन राहील याचं पूर्णपणे यावर मी लक्ष दिलं. लंचमध्ये पण प्रोटीनचा सोर्स मी प्रत्येक वेळी घेतलेलाच आहे. एक तर काय असतं ना, संध्याकाळी 6 ते 7, 7च्या आधी तुम्ही काय खायचं ते खायचं आणि त्यानंतर काहीच नाही खायचं, फक्त पाणी प्यायचं. पण असं वेट लॉस करताना करतात बरेचसे. मीही तेच केलं. 7च्या नंतर मी काही खात नव्हती. हॉटेलमध्ये जरी गेलं तरी तिथे पण मी खात नव्हती 7 नंतर. आणि संध्याकाळचं माझं एक काय सकाळी ब्रेकफास्ट घ्यायची मी. ब्रेकफास्टमध्ये काय घ्यायची, किती घ्यायची, कसं घ्यायची आणि लंचमध्ये मी काय घ्यायची, कसं लंच करायची आणि
डिनरमध्ये मी काय घ्यायची, यावर जर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तो पण मी तुमच्यासाठी घेऊन येईल नक्कीच. पण आता मी फक्त ओरली तुम्हाला माहिती देते, माझी वेट लॉस जर्नी सांगते, शेअर करते तुमच्यासोबत. आता फक्त मी तुमच्याबरोबर माझी वेट लॉस जर्नी शेअर करते. आता मी नाही दाखवणार तुम्हाला की मी वेट लॉस मध्ये काय काय म्हणजे खाल्लं, कसं खाल्लं, किती वेळेस खाल्लं, प्रोटीन किती घेतलं, त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. आता फक्त तुम्हाला मी वेट लॉस जर्नी शेअर करते. तर अशा पद्धतीने मी वेट लॉस जर्नी सुरू केली होती. जेव्हा मी हे रुटीन सुरू केलं ना, तेव्हापासून मी शायदच असा एखादा दिवस गेला असेल की मी फॉलो नाही केलं, किंवा तब्येत ठीक नसेल त्या दिवशी मी फॉलो नाही केलं. बाकी मी 2 महिने कन्सिस्टंटली सर्व फॉलो केलेलं आहे, जे मी ठरवलं होतं. आणि हे काही मी कोणाचं असं हे मी कुठे असं डाएट प्लॅन वगैरे काही घेतलेला नाही आहे. मी हे वेट लॉस घरच्या घरी केलेलं आहे, कारण मलाही आयडिया आहे की काय खावं, काही नाही खावं, कसं खावं, किती खावं, त्याची मलाही पूर्ण कल्पना आहे. पण मी योगा पण रोज केला, स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातनं 3 ते 4 वेळेस केली, आणि वॉकिंग करायचं तर एक दिवस पण चुकलं नाही. माझ्या 15,000च्या पुढेच स्टेप्स व्हायच्या. 15,000 मी टार्गेट ठेवलं होतं, मग त्याच्या पुढे मागे जायच्यात. पण हायेस्ट मी 21,000पर्यंत गेलेली आहे, तेवढं मी वॉक केलेलं आहे. असं माझं वर्कआउट रुटीन होतं. आणि जेव्हा मी हे रुटीन सुरू केलं ना, असं व्हायचं की खूप थकायला व्हायचं, मला खूप थकायला व्हायचं. कारण योगा पण हेवी योगा असायचं, परत स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं, परत इतकं सारं वॉक असायचं. तर संध्याकाळ होता होता मी अशी गळून गेलेली थोडीशी असायची, अशी पूर्ण असे पेशन्स लेवल माझी लो होऊन जायची. मी काय करा, पहिलं माझं असं रुटीन होतं की मी रात्री किती केलं तरी 11-12 मला वाजायचे झोपायला, 12 तर वाजायचे झोपायला, आणि सकाळी थोडंसं लेट उठायची. जेव्हापासून मी हे रुटीन सुरू केलं ना, तर तेव्हापासून काय झालं की मी सकाळी लवकर उठायला लागली. परत दिवसभर एवढं सगळं करून मी थकून जायची. तर रात्री तुम्हाला विश्वास नाही पटणार, 9-9:30ला मी झोपायला जाते आता, आणि 10-10:30पर्यंत झोपसुद्धा मला लागून जाते. सकाळी एकदम फ्रेश उठते. कारण असं असतं ना, जेव्हा आपण झोपतो ना, तेव्हा सुद्धा आपलं बॉडी वेट लॉसची प्रक्रिया करत असते. त्यामुळे आपल्याला शांत झोप लागणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण वेट लॉस करतो ना, तर तेव्हा काही आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतात. ते रूल्स आपले स्वतःचेच असतात, पण ते आपण कन्सिस्टंटली ठेवायचे असते आणि ते रूल्स फॉलो करायचे असतात. मी पण ते रूल्स फॉलो केले, मीच रूल्स तयार केले आणि मी ते फॉलो केले. असं मी घरच्या घरी माझं 10 किलो वजन 2 महिन्यामध्ये कमी केलेलं आहे. आणि आता मी खुश आहे. आता जे पण कपडे घालते ना, तर आता छान दिसतात. आणि जेव्हा आपल्याला बाहेरून कॉम्प्लिमेंट्स येतात ना, अरे आता तू तर बारीक दिसतेय, काय वेट लॉस केलं का, कसं कमी केलं, मग इतकं छान वाटतं ना. असं कोणी जर बोललं तर खूप छान वाटतं. तसंच मलाही आता कॉम्प्लिमेंट्स येतात, तर मलाही फार छान वाटतं. हे वेट लॉस करताना मी वेट लॉस ड्रिंक मात्र घेतलेलं आहे. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी मी ते ड्रिंक प्यायची. आणि ते कोणतं ड्रिंक होतं, किती एक ड्रिंक होतं की 2-3 ड्रिंक होते, ते त्याच्यावर पण मी वेगळा व्हिडिओ बनवेल. पण ते एकदम पॉवरफुल ड्रिंक असतं, त्याने खूप आपल्याला फरक पडतो. ते वेट लॉस ड्रिंकनी काय होतं ना, आपलं पोट पण असं साफ व्हायला मदत होते. ड्रिंकनी असा फरक पडतो की आपलं शरीर डिटॉक्स होत चालतं, परत आपल्याला पोटाचे काही प्रॉब्लेम येत नाही, पोट पण आपलं साफ राहतं. आणि पोटाची चरबी कमी व्हायला पण त्यांनी मदत होते. पोटाचीच काय, पूर्ण शरीराची चरबी कमी व्हायला मदत होते. तर ते वेट लॉस ड्रिंक पण मी रोज घेतलंच. त्यात पण मी कधी असं खडा नाही केला, कंटाळा नाही केला. रात्री त्याची तयारी करावी लागते, तर ते सुद्धा मी कधीच चुकवलं नाही. ते पण मी आठवणीने करायची रोज. पहिले जेव्हा मी 2020मध्ये वेट लॉस केलं होतं ना, तर तेव्हा जिमने केलं होतं. जिमची पण मला आयडिया आहे, कसं काय किती करायचं ते. तेव्हा मी जिम करून वजन कमी केलं होतं. आणि वॉक करायचं झालं तर तेव्हा तर लॉकडाऊनमध्ये आपल्याला बाहेर जायला परमिशन नव्हते ना, तर मी घराच्या छतावर वॉक करायची. तिथे माझं वॉकचं टार्गेट पूर्ण करायची. तर असं त्यावेळी मी वेट लॉस केलं होतं. आणि आता त्यानंतर परत एकदा वेट गेन झालेलं आहे माझं. आणि आता मी 2 महिन्यामध्ये 10 किलो वेट लॉस केलेला आहे. अजून मला करायचं आहे, जवळजवळ अजून 5 ते 7 किलो वजन मला कमी करायचं आहे. ती प्रोसेस चालूच राहणार आहे, आणि ते 5 ते 7 किलो पण मी लवकरच कंप्लीट करेल, पूर्ण करेल. आणि त्यावेळी पण मी व्हिडिओ घेऊन येईल तुमच्याबरोबर. प्रत्येक लेडीज असते ना, वेट लॉसच्या बाबतीत कॉन्शियस असते. कुणालाच असं जाड झालेलं आवडत नसतं.
तर त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि यानंतर मी काय करणार आहे की मी काय रुटीन फॉलो केलं, काय काय खाल्लं, त्याचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का माझा? कारण मी असा बोलून व्हिडिओ पहिल्यांदा शूट केलेला आहे. नाहीतर माझ्या रेसिपीचा व्हिडिओ येत असतात, माझ्या रेसिपी येत असतात. पण हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी माझी वेट लॉस जर्नी शेअर करण्यासाठी घेऊन आलेली आहे. तर अशा पद्धतीने माझा 10 किलो वेट लॉस झालेला आहे. मी खूप खुश आहे. आणि जर तुम्हाला याबद्दल काही माहिती पाहिजे असेल, काही थोडंसं जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला मेसेज करा. मी रिप्लाय करेल तुम्हाला. थोडंसं गाईड पण करेल की कशा पद्धतीने तुम्ही वेट लॉस करू शकता. मी यासाठी पण हा व्हिडिओ घेऊन आले की काय ना, माझा हा व्हिडिओ बघून तुमच्यासारखं कोणाला अजून इन्स्पिरेशन मिळेल. तुम्ही पण वेट लॉस जर्नी सुरू कराल, तुमचं पण वेट लॉस होईल. तुमचं वेट लॉस झालं तर मला पण आनंद होईल. आणि असं आहे ना, जर मी करू शकते वेट लॉस, तर तुम्ही तर नक्कीच करू शकता. त्यात काही वादच नाही आहे. जर तुम्हाला पण करायचं असेल तर नक्की सुरू करा. आणि कन्सिस्टन्सी, मेन तर काय, कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही. आपण जे पण काही करतो, कन्सिस्टन्सी जर ठेवली ना, तर आपल्याला त्याचा फळ मिळतं. त्याचा परिणाम आपल्याला जाणवतोच, दिसतोच लगेच. त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप जरुरी आहे वेट लॉसमध्ये. आणि कोणत्या पण गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी तर जरुरी आहेच आहे. तसंच वेट लॉसमध्ये पण कन्सिस्टन्सी खूप जरुरी आहे. कोणत्याही गोष्टीचा कंटाळा करू नका, वर्कआउटचा कंटाळा करू नका. परत जे खायचं रुटीन फॉलो जे आपण खाणार आहोत त्याचं रुटीन फॉलो करायचा कंटाळा करू नका. मेन हेल्दी गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं असतं. हेल्दी गोष्टी खायच्या असतात. आपल्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीनचा समावेश करायचा असतो. आपण किती प्रोटीन घ्यायला पाहिजे, किती कार्ब्स घ्यायला पाहिजे, किती फायबर घ्यायला पाहिजे, आणि सगळ्यांचा समावेश आपल्या मील्समध्ये झालाच पाहिजे. तर या सर्वाकडे आपल्याला लक्ष दिलंच गेलं पाहिजे. आपल्या जेवणामध्ये कार्ब्स पण आले पाहिजे, प्रोटीन पण आलं पाहिजे, फायबर पण असले पाहिजे. हां, पण जेव्हा तुम्ही वेट लॉस करता ना, तर कार्ब्सचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी करायचं आहे. पोळीपेक्षा आहे ना, तुम्ही भाकरी खाऊ शकता. ज्वारीची भाकरी खाऊ शकता. हां, बाजरीची कधी कधी खाऊ शकता, पण ज्वारीची भाकरी खाऊ शकता, नाचणीची भाकरी खाऊ शकता. तेवढं मात्र चेंज थोडंसं करा तुम्ही. पोळी खाणं थोडंसं कमी करा. जिथे तुम्ही 2 पोळी खाता तिथे तुम्ही 1 पोळी खा. पण कार्ब्सकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. काय करायचं ना, कार्ब्सचा इंटेक थोडा कमी करायचा आणि प्रोटीनचा इंटेक आपल्याला वाढवायचा आहे. प्रोटीननी काय होतं ना, आपलं वेट लॉस व्हायला मदत होते. प्रोटीनने वेट लॉस पटकन पण होतो आणि मदत पण होते. त्यामुळे प्रोटीनचा सोर्स आपल्याला खूप वाढवायचा असतो. जेवढं आपलं वजन असतं ना, तर तेवढं ग्राम प्रोटीन आपल्याला रोज लागतं. तर आपण ते बघायचं की असं प्रोटीन आपल्याला रोज काउंट करायचं. आजकाल तर काय नाही, वेगवेगळे ॲप्स असतात. तुम्ही कोणत्याही ॲपवर टाका की याच्यात किती कॅलरी आहे, याच्यात किती प्रोटीन आहे, जे तुम्ही खाणार असाल त्याचं, तर तुम्हाला लगेच कळून जाईल की कोणत्या याच्यामध्ये किती प्रोटीन आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रोटीनचं काउंट करू शकता. त्याचप्रमाणे काय असतं ना, आपण एक पोळी खातो, एका पोळीमध्ये किती कॅलरी असतात ते सुद्धा तुम्हाला लगेच तिथे कळून जाईल. तर एखादं असं ॲप असतं, ते डाउनलोड करा तुम्ही. काय खाता, काही नाही, त्याच्यात किती काय प्रोटीन, कार्ब्स वगैरे आहे त्याचा तुम्ही अंदाज ठेवू शकता, घेऊ शकता. आणि त्या पद्धतीने तुमचा इंटेक तुम्ही घेऊ शकता. एवढं एक पाळायचं की 6 ते 7 नंतर आपण काही खायचं नाही आहे. फक्त पाणी तुम्ही पिऊ शकता, बाकी खायचं काहीच नाही आहे आपल्याला. कारण काय होतं ना, आपण थोडं एक घास जरी खाल्लं ना, तर जे पण आपण खाऊ त्याने काय होतं, आपली शुगर स्पाईक होते. आणि शुगर स्पाईक झाली तर मग रात्री जे आपलं वेट लॉस होत असतं ना, आपण झोपतो तरी वेट लॉसची प्रक्रिया सुरू असते आपल्या शरीरामध्ये. आपली बॉडी ती प्रक्रिया सुरू ठेवते. आणि आपण एक घास जरी खाल्लं ना, तरी आपली शुगर स्पाईक होऊन वेट लॉसची प्रक्रिया स्लो करते. त्यामुळे असं आहे की 7 नंतर आपण नाही खायचं काही. आणि कोशिश करा की रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. रात्री लवकर याच्यासाठी झोपायचं की आपली कमीत कमी 8 तास झोप झालीच पाहिजे. वेट लॉसमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की आपली झोपेने सुद्धा वेट लॉस होतं. आपल्याला जेवढी 7-8 तास झोप आवश्यक असते ती आपल्याला मिळालीच पाहिजे. जेव्हा आपण वेट लॉस करतो तेव्हा लवकर झोपणं गरजेचं असतं आणि सकाळी लवकर उठणं गरजेचं असतं. त्यामुळे आपली 7 ते 8 तास झोप कशी पूर्ण होईल त्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि तेवढी झोप आपली पूर्ण करायचीच. तर काय होतं ना, आपण दुसऱ्या दिवशी आपलं रुटीन फॉलो करायला एकदम फ्रेश असतो. सकाळी आपण उठू तर आपल्याला आळस पण येणार, असे डोळे झाकल्या, असे डोळ्यावर झोप पण होणार नाही.
फ्रेश आपण उठणार आणि फ्रेश आपण आपल्या रुटीनला सुरुवात करणार. त्यामुळे पण खूप फरक पडतो. काय नाही, जेव्हा आपण वेट लॉस करतो ना, तर सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. आपलं मील असतं ते पण लक्षात घ्यायचं असतं, झोप लक्षात घ्यायची असते, परत आपलं वर्कआउट लक्षात घ्यायचं असतं, सगळ्यांचा मेळ आपल्याला बसवायचा असतो. सगळ्यांचा मेळ बसायला थोडासा वेळ लागतो, पण जेव्हा एखादी गोष्ट जुळून येते ना सर्व, तर नंतर आपल्याला फॉलो करायला काहीच अवघड जात नाही. आपण इझिली फॉलो करू शकतो, इझिली वेट लॉस करू शकतो. मी सुद्धा घरच्या घरी वेट लॉस केलेलं आहे. मी कुठेही काही डाएट प्लॅन वगैरे घेतलेला नाही आहे. आणि आपण जर स्ट्रिक्टली फॉलो केलं ना, तर आपण सुद्धा घरच्या घरी वेट लॉस करू शकतो. तर माझा हा आजचा व्हिडिओ बघा, तुम्हाला कसा वाटला ते सांगा. मी काय रुटीन फॉलो केलं, काय खाल्लं, काही नाही, ते जर तुम्हाला हवं असेल तर ते मेसेज करा. मी तोही व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्हाला पण वेट लॉस करायचं असेल तर नक्की सुरू करा, तुमचंही वेट लॉस होणारच, याची मी गॅरंटी देते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. मी असा हा बोलून केलेला पहिला व्हिडिओ आहे. हा तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा तुम्ही नक्की. माझा व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत सर्वांना बाय.